महानगरपालिकेत बहुमत मिळवणाऱ्या भाजपनं मुंबई महापालिकेच्या महापौर पदावरती आता दावा केलाय। मुंबईमध्ये भाजपचाच महापौर होणार असल्याचं वक्तव्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी केलंय। अभूतपूर्व जीत है और इसका पूरा श्रेय मुंबई की जनता और हमारे नेता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहब को जाता है। क्या मुंबई में मेयर बीजेपी का बनने जा रहा है? 100%। ये आप कंफर्म कर रहे हैं कि मुंबई का मेयर बीजेपी का होगा? मुंबई का महापौर ये हमारे महायुति का होगा, भारतीय जनता पार्टी का होगा। महाराष्ट्रामध्ये आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय गडकरी साहेब असतील, या सगळ्यांचे मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि पुन्हा एकदा या विजयाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आता आपण सगळे महापौर बसल्यानंतर जल्लोष पुन्हा साजरा करू हे या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। दरम्यान कोणत्या महापालिकेत कुणाचा महापौर होणार, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। तर मुंबईमध्ये भाजप शिवसेना युतीचा, ठाण्यात भाजप शिवसेना युतीचा, कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजप युतीचा, तर नवी मुंबईमध्ये 100% भाजपचा महापौर होईल। भिवंडीमध्ये काँग्रेसचा महापौर होणार आहे, मीरा भाईंदरमध्ये भाजपचा, वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीचा, तर पनवेलमध्ये भाजपचा महापौर होईल। नाशिकमध्ये भाजप, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप, नागपूरमध्ये भाजप, तर चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा महापौर होईल। पुण्यामध्ये भाजपचा महापौर होणार आहे, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचा महापौर होणार आहे, कोल्हापूरमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीचा महापौर होईल, तर सांगली मिरजमध्ये भाजपचा महापौर होईल। इचलकरंजी, अहिल्यानगर, जळगाव, धुळे या चारही महानगरपालिकांमध्ये भाजपचा महापौर होईल। अकोल्यामध्ये भाजप, अमरावतीमध्ये भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीचा महापौर होईल, जालन्यामध्ये भाजपचा महापौर होईल, तर मालेगावमध्ये इस्लाम पार्टीचा महापौर होईल। नांदेडमध्ये भाजपचा महापौर होईल, लातूरमध्ये काँग्रेसचा महापौर होणार आहे, परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर होईल, सोलापूरमध्ये भाजप, तर उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजपचा महापौर होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।